हॅलो एव्हरीवन अँड वेलकम ऑल ऑफ यू. या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 10 स्टेट्स ऑफ मॅटर दॅट इज गॅसियस अँड लिक्विड स्टेट्सचा स्टडी स्टार्ट करणार आहोत. मेनली या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचा स्टडी करणार आहोत. बिकॉज ड्यू टू कोविड-19 जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो डिलीटेड पोर्शनमधला आहे. बट स्टील इंटरमॉलिक्युलर फोर्सेस स्टडी करण्यासाठी आधी आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर जे आहे त्याचं थोडंसं रिव्हिजन करावं लागणार आहे. वी ऑल न्यू दॅट देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर: सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्म. तर या तिघांचा आपण आधी कंपॅरेटिव्ह स्टडी करूया. त्यानंतर आपण इंटरमॉलिक्युलर जे फोर्सेस आहे त्यांचा स्टडी करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे पदार्थाचे 3 स्टेट्स आहे दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्म. आणि प्रत्येक पदार्थ हा स्मॉलेस्ट पार्टिकलने बनलेला आहे दॅट इज कॉल्ड ॲटम. असं आपण ॲटॉमिक थेअरीमध्ये स्टडी केलं आहे. म्हणजे जे पदार्थ असतं किंवा जे मॅटर असतं इट इज कंपोज ऑफ ए स्मॉलेस्ट पार्टिकल, ज्याला आपण पार्टिकल्स, मॉलिक्युल्स, आयन्स असं वेगवेगळे टर्म्स यूज करत असतो. तर फर्स्ट पॉईंट जो आपण स्टडी करणार आहोत दॅट इज दी अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. म्हणजे हे जे 3 स्टेट्स आहे त्या स्टेटमध्ये जे पार्टिकल्सची अरेंजमेंट असते ती कशी असते. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या तिघांचे इथं डायग्राम्स फिगर्सही दिलेले आहे. त्या फिगरमध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकतात की जे पार्टिकल्स आहे ते कसे अरेंज केलेले आहे, त्यांची अरेंजमेंट कशी आहे. तर सॉलिड स्टेट्सचा जर आपण विचार केला इन सॉलिड स्टेट पार्टिकल्स आर टाईटली हेल्ड अँड हॅव अ रेग्युलर अरेंजमेंट. यामध्ये जे पार्टिकल्स आहे ते एकमेकांना क्लोजली पॅक आहे, जवळ आहे एकदम एकमेकांच्या, आणि त्यांना एक अशी डेफिनाईट आणि रेग्युलर अरेंजमेंट मिळालेली आहे. जर कोणतेही 4 पार्टिकल जर बघितले आपण तर आपल्याला स्क्वेअर असा शेप दिसतोय, म्हणजे त्यामध्ये रेग्युलॅरिटी दिसते. लिक्विड स्टेटमध्ये जे पार्टिकल्स असतात दे आर लूजली पॅक अँड इरेग्युलर अरेंजमेंट. जे पार्टिकल्स आहे ते थोडीशी त्यांची अरेंजमेंट लूजली आहे, म्हणजे एकमेकांना क्लोजली पॅक नाही आहे, ते जवळजवळ नाही आहे. तर बिकॉज ऑफ दॅट अरेंजमेंट जी आहे ती इरेग्युलर अरेंजमेंट आहे. गॅसेस स्टेटमध्ये इफ यू ऑब्झर्व द पार्टिकल्स आर मोर लूजली पॅक अँड हायरी इरेग्युलर अरेंजमेंट. जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांपासून लांब आहेत आणि बिकॉज ऑफ दॅट त्यांची जी रेग्युलॅरिटी आहे ती डिस्टर्ब झालेली आहे, म्हणजे त्यामध्ये खूप जास्त इरेग्युलॅरिटी आहे त्यांच्या पार्टिकल्समध्ये. नेक्स्ट पॉईंट विल स्टडी इज अ शेप अँड व्हॉल्यूम. जे स्टेट्स आहेत त्यांना कशा शेप असतो का नाही, व्हॉल्यूम असतो का नाही याचं आपल्याला स्टडी करायचं आहे. तर सॉलिड स्टेटमध्ये इफ यू ऑब्झर्व तर जे पार्टिकल्स आहे दे आर क्लोजली अँड रेग्युलरली अरेंजमेंट आहे, क्लोजली पॅक आहे. बिकॉज ऑफ दॅट दे हॅव अ डेफिनाईट शेप अँड व्हॉल्यूम. त्यांना एक शेप असतो आणि व्हॉल्यूमही असतो. लिक्विडमध्ये जर ऑब्झर्व केलं तर जे पार्टिकल्स आहे दे आर लूजली पॅक अँड बिकॉज ऑफ दॅट त्यांच्यामध्ये इरेग्युलॅरिटी आलेली असते अँड हेन्स इट टेक्स द शेप ऑफ कंटेनर अँड हॅज डेफिनाईट व्हॉल्यूम. त्यांचा जर शेप आपण ऑब्झर्व केला तर ज्या कंटेनरमध्ये लिक्विडला स्टोअर केलं आहे त्याचा शेप ते ॲक्वायर करतात. फॉर एक्झाम्पल जर वॉटर आपण ग्लासमध्ये घेतलं तर वॉटरचा शेप हा ग्लाससारखा होतो, किंवा बाउलमध्ये घेतलं तर वॉटरचा शेप हा बाउलसारखा होतो आणि त्याला एक डेफिनेट व्हॉल्यूम असतो बट शेप नसतो डेफिनाईट. गॅसियसचा जर विचार केला आपण तर गॅसियसमध्ये मॉलिक्युल्स जे आहे किंवा पार्टिकल जे आहे दे आर लूजली बॉन्डेड अँड इरेग्युलॅरिटी खूप आहे. बिकॉज ऑफ दॅट इट टेक्स द शेप अँड द व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. ज्या कंटेनरमध्ये त्या गॅसला स्टोअर केलं आहे त्याचाच शेप आणि त्याचंच व्हॉल्यूम ते काय करतात, ॲक्वायर करतात. नेक्स्ट पॉईंट विल स्टडी इज द इंटरमॉलिक्युलर स्पेस. इंटरमॉलिक्युलर स्पेस म्हणजे जे 2 मॉलिक्युल्स आहे जे एकमेकांचे नेबर आहे, एकमेकांजवळ आहे, त्यांच्यामध्ये काही जागा असते का नाही, स्पेस असतो का नाही, का ते एकदम जवळ असतात एकमेकांचा, इंटरसेक्ट झालेलं असतं एकमेकांना. तर त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर स्पेस कसं हे आपल्याला स्टडी करायचं आहे. तर सॉलिडमध्ये जर पार्टिकल्सची अरेंजमेंट जर बघितली आपण तर ते आर रेग्युलरली अरेंज आहे आणि टाईटली हेल्ड आहे, एकमेकांना खूप टाईटली बॉन्डेड असल्यामुळे व्हेरी स्मॉल इंटरमॉलिक्युलर स्पेस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. खूप कमी स्पेस त्या 2 मॉलिक्युल्स किंवा मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट असतो. लिक्विडमध्ये पार्टिकल्स हे लूजली बॉन्डेड असतात, म्हणजे एकमेकांपासून थोडेसे लांब असतात आणि बिकॉज ऑफ दॅट मॉडरेट इंटरमॉलिक्युलर स्पेस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे सॉलिडचे कंपॅरेटिव्ह त्यांच्यामध्ये थोडंसं जास्त स्पेस असतो. गॅसियसमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर मॉलिक्युल जे आहे किंवा पार्टिकल जे आहे ते एकमेकांपासून खूप लांब आहे, लूजली पॅक असल्यामुळे त्यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर स्पेस असतो ॲज कम्पेअर टू सॉलिड अँड लिक्विड इट इज व्हेरी लार्ज. कॉम्प्रेशन और एक्सपान्शन या पॉईंटच्या थ्रू जर आपण स्टडी केला तर या 3 स्टेट्स ऑफ मॅटरचा, तर सॉलिडमध्ये मॉलिक्युल हा टाईटली पॅक आहे आणि त्यांच्यामध्ये स्पेसही कमी आहे, खूप कमी स्पेस आहे. आणि बिकॉज ऑफ दॅट जर आपण फोर्स अप्लाय केला, प्रेशर अप्लाय केला आणि त्यांना कॉम्प्रेस करायचं ट्राय केलं, म्हणजे त्यांचे साईज ही कमी करायचं किंवा जास्त करायचं जर ट्राय केलं तर इट इज प्रॅक्टिकली नॉन कॉम्प्रेसिबल. लिक्विडमध्ये जे मॉलिक्युल्स आहे दे आर लूजली बॉन्डेड आणि त्यांच्यामध्ये थोडंसं स्पेस प्रेझेंट असल्यामुळे
वी कॅन स्लाइटली कॉम्प्रेसिस, आपण त्याला थोडंसं कॉम्प्रेस करू शकतो. गॅसियस मॉलिक्युल्सचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये खूप जास्त स्पेस प्रेझेंट आहे, मध्ये खूप सारा स्पेस आहे. एम्प्टी स्पेस असल्यामुळे जे मॉलिक्युल्स आहे ते लूजली बॉन्डेड असल्यामुळे स्पेस जास्त आहे आणि बिकॉज ऑफ दॅट आपण त्यांना कॉम्प्रेसही करू शकतो आणि एक्सपांडही करू शकतो, म्हणजे त्याचे साईज कमी किंवा जास्त आपण करू शकतो. तर दीज आर दी सम पॉईंट्स बाय विच वी स्टडीड द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. होप तुम्हाला समजलं असेल सॉलिड, लिक्विड, गॅसेस स्टेटमध्ये मॉलिक्युल्स कसे एकमेकांना बॉन्डेड आहे किंवा त्यांची अरेंजमेंट कशी आहे, व्हॉल्यूम कशा आहे, इंटरमॉलिक्युलर स्पेस कसा आहे. नेक्स्ट पॉईंट वी स्टडी इज दी कॅन वी चेंज दिस 3 स्टेट ऑफ मॅटर इन टू इच अदर, का आपण हे जे 3 स्टेट आहे त्यांना एकमेकात बदल करू शकतो का नाही. तर 3 स्टेट्स ऑफ मॅटर आर इंटरकन्व्हर्टिबल बाय एक्सचेंज ऑफ हीट. जर हीट एक्सचेंज केली आपण तर या जे 3 स्टेट्स आहे मॅटरचे ते इंटरकन्वर्ट होऊ शकतात. इथं 3 ग्लास दिलेले आहे, आईस, वॉटर अँड वॉटर वेपर्सचे, म्हणजे हे जे वॉटरचे 3 स्टेट्स दिलेले आहे. आईस हा वॉटरचे सॉलिड स्टेट आहे, वॉटर म्हणजे लिक्विड स्टेट आहे वॉटरचं, आणि वॉटर वेपर मीन्स इट इज अ गॅसेस स्टेट ऑफ वॉटर. अँड वी नो दॅट we can convert water into a ice or water into water vapor or ice into a water or water vapor into a water. जर आपण आईसला जर हीट इन्क्रीज केली तर वी कॅन इट गेट कन्वर्ट इंटू ए वॉटर. जे म्हणजे सॉलिड स्टेट जो आहे तो लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि लिक्विड स्टेट ही सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. वॉटरचं जर आईसमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण काय करतो, त्याला फ्रीझरमध्ये ठेवतो, म्हणजेच आपण त्याला कूलिंग देतो. ही जी प्रोसेस आहे याला सॉलिडिफिकेशन किंवा फ्रीजिंग असं म्हटलं जातं. सिमिलरली जर आपल्याला आईसचं वॉटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण त्याला हीट करतो किंवा गरम करतो, म्हणजेच त्याचा हीटिंग इन्क्रीज करतो आपण, त्याचं टेम्परेचर हा इन्क्रीज करतो. ही जी प्रोसेस आहे सॉलिड टू लिक्विड कन्वर्जन्सी याला मेल्टिंग असं म्हटलं जातं. सिमिलरली वॉटर टू जर वॉटर व्हेपर करायचं असेल तर व्हॉट वी डू, वी डिड इन्क्रीज द हीट. हीट जर इन्क्रीज केली तर वॉटर जो आहे याचं कन्वर्जन वॉटर व्हेपरमध्ये होऊन जातं, म्हणजे लिक्विड स्टेटचा गॅसेस स्टेटमध्ये कन्वर्जन होतो. याला बॉइलिंग किंवा वेपरायझेशन असं म्हटलं जातं. सिमिलरली वॉटर वेपरपासून जर आपल्याला वॉटर जर बनवायचं असेल तर आपण त्याला कूलिंग करतो, आणि ही जी प्रोसेस आहे गॅसेस टू लिक्विड स्टेट याला कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. तर सॉलिड टू लिक्विड दॅट इज कॉल्ड मेल्टिंग, लिक्विड टू गॅस दॅट इज कॉल्ड बॉइलिंग ऑर वेपरायझेशन, गॅस टू लिक्विड इट इज कॉल्ड कंडेन्सेशन, आणि लिक्विड टू सॉलिड जर बघितलं इट इज कॉल्ड सॉलिडिफिकेशन ऑर फ्रीजिंग. आणि हे जर हीट एक्सचेंज केली, आपण हीट चेंज केली, जर कमी जास्त केली तर हे जे 3 स्टेट आहे हे एकमेकांमध्ये इंटरकन्वर्टेबल होऊ शकतात. सिमिलरली सॉलिड कॅन डायरेक्टली गेट कन्वर्टेड इंटू ए गॅसेस फॉर्म विदाउट अंडरगोईंग अ लिक्विड फॉर्म. सॉलिडचा डायरेक्ट कन्वर्जन आपण गॅसेस फॉर्ममध्येही करू शकतो विदाउट अंडरगोईंग इंटू ए लिक्विड फॉर्म, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये न जाता डायरेक्टली सॉलिडचं कन्वर्जन गॅसेस फॉर्ममध्ये, याला सब्लिमेशन असं म्हटलं जातं. आणि सिमिलरली गॅसचं कन्वर्जन जर सॉलिडमध्ये करायचं असेल तर त्याला डिपॉझिशन असं म्हटलं जातं. तर हे जे 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहे दे कॅन बी इंटरकन्वर्टेबल बाय एक्सचेंज ऑफ हीट. तर हा थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट होता. या इंट्रोडक्टरी पार्टवरूनच आपण पुढचा जो पॉईंट आहे, मेन पॉईंट जो आहे आपला, तो आपण स्टडी करणार आहोत, दॅट इज दी इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय, आताच आपण 3 स्टेट्स ऑफ मॅटर बघितले आणि आपल्याला माहीत आहे मॅटर इज मेड अप ऑफ बाय दी टायनी स्मॉल पार्टिकल्स, ज्याला आपण ॲटम असं म्हणत असतो. ॲटमपासून मॉलिक्युल्स तयार होतात. तर हे जे खूप सारे मॉलिक्युल्स जेव्हा एक टाईपचे मॉलिक्युल्स जेव्हा कंबाईन होतात तर त्यापासून तो मॅटर तयार होतो. तर ते जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्समध्ये जो फोर्स एक्झिस्ट करत असतो त्या फोर्सलाच इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हटलं जातं. आता कोणत्या मॉलिक्युलमध्ये, तर मेनली नेबरिंग मॉलिक्युलमध्ये. तर लेट्स सी द डेफिनेशन ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. Intermolecular forces are the forces of attraction and repulsion between neighboring molecules situated at a distance much closer in comparison with their molecular diameter. Intermolecular force हा एक टाइप ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन आहे आणि हे नेबरिंग मॉलिक्युलमध्ये एक्झिस्ट करत असतो. आता नेबरिंग मॉलिक्युल म्हणजे असे मॉलिक्युल ज्यांचा मधला जर डिस्टन्स आपण कंपेअर केला तर तो डिस्टन्स त्या मॉलिक्युलचा डायमीटरचा कंपॅरेटिव्हली छोटासा असतो किंवा स्मॉलर असतो. त्या नेबरिंग मॉलिक्युलमध्ये जो काइंड ऑफ फोर्स एक्झिस्ट करत आहे, आयदर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल किंवा रिपल्सिव्ह फोर्स असेल, त्या फोर्सला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असं म्हटलं जातं. There are few types of intermolecular forces. Let's see that. First one आहे dipole-dipole interaction. Second, ion dipole interaction. Third, dipole-induced dipole interaction.
फोर्थ लंडन फोर्सेस और डिस्पर्शन फोर्सेस, अँड द फिफ्थ वन इज ए हायड्रोजन बॉन्डिंग. हे काही टाईप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे जे वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये एक्झिस्ट करत असतात, वेगवेगळ्या मॅटरमध्ये एक्झिस्ट करत असतात आणि यांचा वन बाय वन स्टडी आपल्याला करायचा आहे. लेट्स सी फर्स्ट वन, दॅट इज द डायपोल डायपोल इंटरॅक्शन. डायपोल डायपोल इंटरॅक्शन हा काय आहे, तिथं वर्ड आहे डायपोल. डाय मीन्स टू, पोल मीन्स दोन पोल. आपल्याला माहिती आहे मॅग्नेटमध्ये दोन पोल प्रेझेंट असतात, एक पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल. सिमिलरली मॉलिक्युल्समध्येही तसे दोन पोल प्रेझेंट असतात. आता हे कोणामध्ये प्रेझेंट असतात, लेट्स सी फर्स्ट दॅट वन. डायपोल डायपोल इंटरॅक्शन अरायझेस ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डायपोल्स ऑन नेबरिंग मॉलिक्यूल हॅव्हिंग परमनंट डायपोल मुवमेंट. हे जे डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे हे मेनली त्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतात ज्यांच्यामध्ये परमनंट डायपोल मुवमेंट प्रेझेंट आहे. आता परमनंट डायपोल मुवमेंट म्हणजे काय, तर आधी डायपोल मुवमेंट म्हणजे काय हे आपण बघूया. परमनंट म्हणजे त्या मॉलिक्यूलमध्ये परमनंटली ती प्रेझेंट असते. तर डायपोल मुवमेंट इज नथिंग बट इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज Q and the distance between the center of positive and negative charges, that is R. हे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड दोन चार्जच्या मधला जो डिस्टन्स आहे त्यांचा प्रोडक्ट आहे, त्याला डायपोल मुवमेंट म्हटलं जातं. आता हे मेनली कोणामध्ये प्रेझेंट असतात, तर फर्स्ट याला रिप्रेझेंट केलं जातं ग्रीक सिम्बॉल म्यू याने आणि इट इज डिनोटेड बाय, म्हणजे त्याचा जो युनिट आहे तो आहे डिबाय. डिबाय हा त्याचा युनिट आहे. तर डायपोल मुवमेंट जर समजायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पोलर मॉलिक्यूल हा समजावं लागेल. पोलर मॉलिक्यूल म्हणजे असा मॉलिक्यूल ज्यांच्यामध्ये दोन पोल हे क्रिएट होतात. आता हे दोन पोल का क्रिएट होतात किंवा कसे क्रिएट होतात हे आपण बघणार आहोत. तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन हे ज्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे त्याचे काही एक्झाम्पल्स इथं दिले, दॅट इज HCl, H2S, NH3 एक्सेट्राज. तर आधी आपण एक HClचा एक्झाम्पल घेऊन हे बघूया का हा पोलर कसा आहे. तो मॉलिक्यूल पोलर कसा आहे, जो मॉलिक्यूल पोलर असतो त्याच्यामध्ये डायपोल मुवमेंट प्रेझेंट असते आणि ज्या मॉलिक्यूलमध्ये परमनंट डायपोल मुवमेंट प्रेझेंट असते तर त्यांच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन हा फोर्स एक्झिस्ट करत असतो. तर फर्स्ट आपण HCl मॉलिक्यूलचे अरेंजमेंट बघूया किंवा HCl मॉलिक्यूल बघा. तर HCl जो मॉलिक्यूल त्यामध्ये एक हायड्रोजन ॲटम आहे आणि एक क्लोराईड ॲटम आहे. हायड्रोजन आणि क्लोराईड हे एकमेकांना थ्रू कोव्हॅलेंट बॉन्डने जॉईंट आहे, म्हणजे दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन शेअर केलेला आहे आणि एक बॉन्ड त्यांच्यामध्ये फॉर्म झालेला आहे. लाईक दिस, फॉर एक्झाम्पल इट इज H अँड दिस वन इज Cl. तर हा जो बॉन्ड आहे इट इज मेड अप ऑफ बाय दी टू इलेक्ट्रॉन, दोन इलेक्ट्रॉनचे. एक इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनकडून आलेला आहे आणि एक इलेक्ट्रॉन जो आहे हा क्लोराईडकडून आलेला आहे. बट दोघांचा जर नेचर आपण ऑब्झर्व केलं तर हायड्रोजन जो आहे तो लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहे आणि क्लोराईड हा हॅलोजन आहे. आणि हॅलोजन आपल्याला माहिती आहे पिरियडिक टेबलमधले हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स आहे, म्हणजे हे खूप जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम असल्यामुळे हे जे दोन इलेक्ट्रॉन्स शेअर केलेले दोघांनी, हे दोन इलेक्ट्रॉन्स हा क्लोराईड काय करतो स्वतःकडे ओढून घेतो. त्याची ही जी ओढण्याची टेंडन्सी त्यालाच इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असं म्हटलं जातं. तो क्लोराईड हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन आहे ते स्वतःकडे ओढतो. बिकॉज ऑफ दॅट जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती पूर्ण क्लोराईडकडे शिफ्ट होते. इथं तुम्ही बघूही शकतात, इथं जो ब्ल्यू शेड आहे तो क्लोराईडकडे जास्त आहे आणि हायड्रोजनकडे फेंट शेड आहे. म्हणजे जी चार्ज डेन्सिटी आहे किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी ती पूर्णतः क्लोराईडकडे शिफ्ट झालेली आहे. आणि ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी क्लोराईडकडे शिफ्ट झाल्यामुळे क्लोराईडवरती डेल्टा नेगेटिव्ह चार्ज आला आहे आणि हायड्रोजनवरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज झाला आहे. म्हणजे एक एंड हा नेगेटिव्ह झाला तर ऑब्वियसली दुसरा एंड काय झाला आहे, पॉझिटिव्ह झाला आहे. तसे दोन एंड, एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह एंड क्रिएट झालं आहे. असे जर दोन पोल्स किंवा दोन एंड जर ज्या मॉलिक्यूलमध्ये क्रिएट होतात त्यांना पोलर मॉलिक्यूल म्हटलं जातं. आणि या पोलर मॉलिक्यूलमध्ये डायपोल मुवमेंट ही प्रेझेंट असते. आणि ज्यामध्ये डायपोल मुवमेंट प्रेझेंट आहे ते जे मॉलिक्यूल्स आहे मेनली त्या मॉलिक्यूल्समध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन हा प्रेझेंट असतो. डायपोल मुवमेंटला या ॲरोनेही रिप्रेझेंट केलं जातं, या टाईपच्या ॲरोने. याचा मिनिंग काय, हा जो हेड जो आहे तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी रिप्रेझेंट करतो आणि टेल जे आहे ती लेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी रिप्रेझेंट करतं. म्हणजे पॉझिटिव्ह एंडला रिप्रेझेंट करण्यासाठी हा एंड आहे, निगेटिव्ह एंडला रिप्रेझेंट करण्यासाठी आणि जी डेन्सिटी आहे हे किंवा डायपोल मुवमेंट आहे त्याला म्यू याने रिप्रेझेंट केलं जातं. होप आधी तुम्हाला पोलर मॉलिक्यूल काय असतात हे समजलं असेल. तर ज्यांच्यामध्ये असे दोन काइंड असे एलिमेंट्स प्रेझेंट असतात ज्यांच्यामधला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरंट खूप जास्त असेल तर त्यांच्यामध्ये दोन पोल्स क्रिएट होतात, एक पॉझिटिव्ह पोल आणि एक निगेटिव्ह पोल, त्याला पोलर मॉलिक्यूल म्हणतात. तर जेव्हा एखादा मॅटर जर घेतला जातो त्यामध्ये 1000 मिलियन्स ऑफ असे मॉलिक्यूल्स प्रेझेंट असतात. तर हे मॉलिक्यूल जेव्हा एकमेकांच्या क्लोज येतात ज्यांच्यामध्ये दोन पोल क्रिएट झालेले आहे तर ते स्वतःला असं अरेंज करून घेतात का एका मॉलिक्यूलचा पॉझिटिव्ह एंड दुसऱ्या मॉलिक्यूलचा निगेटिव्ह एंड, एक त्याचा पॉझिटिव्ह एंड दुसऱ्याचा निगेटिव्ह एंड, म्हणजे इन दिस वे ते एकमेकांना अरेंज करून घेतात आणि त्यांच्यामध्ये जो फोर्स एक्झिस्ट करतो त्या फोर्सला डायपोल डायपोल इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. हिअर यू कॅन सी दॅट हा एक मॉलिक्यूल आहे, हा एक मॉलिक्यूल आहे, याचा निगेटिव्ह एंड याचा पॉझिटिव्ह एंडचा क्लोज आला आहे आणि ज्यांच्यामध्ये काइंड ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन
किंवा एक फोर्स क्रिएट झाला आहे. सिमिलरली या मॉलिक्युलचा नेगेटिव्ह आयन दुसऱ्या मॉलिक्युलचा पॉझिटिव्ह आयनचे क्लोज आला आहे, त्यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट झालेला आहे आणि ते जे फोर्सेस आहे त्याला डायपोल डायपोल इंट्रॅक्शन असं म्हटलं जातं. तर दिस इज दी डायपोल डायपोल इंट्रॅक्शन अँड दिस डायपोल इंट्रॅक्शन इज प्रेझेंट इन द पोलर मॉलिक्यूल. तर मेनली डायपोल डायपोल इंट्रॅक्शन जो प्रेझेंट असतो हे दोन नेबरिंग पोलर मॉलिक्यूलमध्ये एक्झिस्ट करत असतं. याची स्ट्रेंथ कशा वरती डिपेंड असते. तर द स्ट्रेंथ ऑफ डायपोल डायपोल इंट्रॅक्शन डिपेंड्स अपॉन डायपोल मुवमेंट ऑफ इंट्रॅक्टिंग मॉलिक्यूल. इंट्रॅक्टिंग मॉलिक्यूल जे आहे किंवा जे नेबरिंग मॉलिक्यूल आहे त्यांच्या डायपोल मुवमेंटवरती याची स्ट्रेंथ डिपेंड असते. जेवढी जास्त डायपोल मुवमेंट तेवढं जास्त इंटरमॉलिक्युलर इंट्रॅक्शन. सेकंड फोर्स आपण स्टडी करणार आहोत दॅट इज दी आयन डायपोल इंट्रॅक्शन. आयन डायपोल म्हणजे हा जो फोर्स एक्झिस्ट करत असेल तो डायपोल म्हणजेच पोलर मॉलिक्यूलमध्ये आणि आयनमध्ये. वर्डवरूनही तुम्ही लक्षात ठेवा डायपोल डायपोल. तर डायपोल म्हणजे एक पोलर मॉलिक्यूल, दुसरा डायपोल म्हणजे दुसरा पोल. दोन पोलर मॉलिक्यूलमध्ये जो फोर्स एक्झिस्ट करत असतो त्याला डायपोल डायपोल इंट्रॅक्शन म्हटलं जातं. एक पोलर मॉलिक्यूल आणि आयनमध्ये जो फोर्स एक्झिस्ट करत असतो त्याला आयन डायपोल इंट्रॅक्शन असं म्हटलं जातं. लेट्स सी व्हॉट इज दिस. An anion or cation when interact with oppositely charged side of polar molecule to develop force of attraction between polar molecule and ion. जेव्हा आयन आणि पोलर मॉलिक्यूल एकमेकांच्या क्लोज येतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतो किंवा जो फोर्स क्रिएट होतो त्याला आयन डायपोल इंट्रॅक्शन असं म्हटलं जातं. तर आयन आयदर कटायन असेल किंवा अनायन असेल. कटायन म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. अनायन म्हणजे इलेक्ट्रॉन रिच नेगेटिव्हली चार्ज स्पेसिस. तर हे जे आयन्स जेव्हा पोलर मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांच्यामध्ये जो फोर्स एक्झिस्ट करतो जो क्रिएट होतो डेव्हलप होतो त्या फोर्सला आयन डायपोल इंट्रॅक्शन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इन एक्वियस सोल्युशन ऑफ NaCl each Na प्लस अँड Cl मायनस आयन्स आर सराउंडेड बाय 6 वॉटर मॉलिक्यूल. NaClला जर वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर त्याचा डिसॉसिएशन होतो म्हणजे Na प्लस आणि Cl मायनस असे आयन्स प्रोड्यूस होतात आणि हे जे आयन्स आहे ते सराउंड झालेले असतात वॉटर मॉलिक्यूल्सने. लेट्स सी हिअर इन द फिगर. क्लोराईड आयन आहे दॅट इज द नेगेटिव्हली चार्ज आणि हा कटायन आहे Na प्लस. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर क्लोराईड हा वॉटर मॉलिक्यूलने सराउंड झालेला आहे. Na प्लससुद्धा वॉटर मॉलिक्यूल्सने सराउंड झालेला आहे. बट वॉटर मॉलिक्यूल जो आहे दॅट इज द पोलर मॉलिक्यूल. तो पोलर आहे HOH अशी त्याची अरेंजमेंट असते अँड बिकॉज ऑफ दॅट इथं डायपोल मुवमेंट असतो यामध्ये. दिस इज दी डेल्टा पॉझिटिव्ह आणि हा जो आहे डेल्टा नेगेटिव्ह आहे. तिथं जे रेड स्पेअर्स आहे दॅट रिप्रेझेंटिंग हायड्रोजन आणि जे ब्ल्यू रिप्रेझेंट करतायत ते ऑक्सिजनला रिप्रेझेंट करतायत. तर जे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर क्लोराईड हा नेगेटिव्ह आहे आणि त्या नेगेटिव्ह अनायनकडे वॉटरचे पॉझिटिव्ह पोल्स जे ते अट्रॅक्ट झालेले आहे. सिमिलरली जर Na प्लसचं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर Na प्लसकडे वॉटरचा जो नेगेटिव्ह एंड आहे म्हणजेच ऑक्सिजन ते अट्रॅक्ट झालेले आहे. हिअर इफ यू ऑब्झर्व जे नेगेटिव्ह किंवा जो अनायन आहे इट इज सराउंडेड बाय दी पॉझिटिव्ह एंड ऑफ दी वॉटर मॉलिक्यूल आणि जो Na प्लस म्हणजे कटायन आहे दॅट इज सराउंडेड बाय दी नेगेटिव्ह एंड ऑफ दी वॉटर मॉलिक्यूल. तर हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांच्यामध्ये एक्झिस्ट करतोय त्याला आयन डायपोल इंट्रॅक्शन असं म्हटलं जातं. स्ट्रेंथचा जर विचार केला आपण यांचा तर द स्ट्रेंथ ऑफ इंट्रॅक्शन डिपेंड अपॉन साइज अँड चार्ज ऑन आयन अँड साइज अँड मॅग्निट्यूड ऑफ डायपोल मुवमेंट ऑफ पोलर मॉलिक्यूल. पोलर मॉलिक्यूलचा जो डायपोल मुवमेंट आहे त्याचा मॅग्निट्यूड आणि पोलर मॉलिक्यूलची साईज अँड जो आयन आहे जो इंट्रॅक्ट करतोय त्या पोलर मॉलिक्यूलबरोबर त्याची साईज आणि त्याचा चार्ज याच्यावरती याची स्ट्रेंथ डिपेंड असते. तो जो कटायन आणि आयन यांचा जर कंपॅरेटिव्ह जर स्टडी केला आपण तर कटायन्स आर दी स्मॉलर दॅन दी अनायन्स. कटायन्स हे अनायन्सचे कंपॅरेटिव्ह स्मॉलर असतात. हेन्स द इंट्रॅक्शन बिटवीन कटायन अँड नेगेटिव्ह एंड ऑफ पोलर मॉलिक्यूल इज स्ट्रॉंगर दॅन द इंट्रॅक्शन बिटवीन अनायन अँड पॉझिटिव्ह एंड ऑफ दी पोलर मॉलिक्यूल. दोघांमध्ये जर कंपॅरेटिव्ह केला तर जे कटायन्सची साईज कमी असल्यामुळे कटायन्स आणि जो पोलर मॉलिक्यूलचा नेगेटिव्ह एंड आहे त्यांच्यामध्ये असणारा इंट्रॅक्शन हा जास्त स्ट्रॉंगर असतं ॲज कम्पेअर टू अनायन अँड पॉझिटिव्ह एंड ऑफ दी पोलर मॉलिक्यूल यांचं कंपॅरेटिव्ह. तर हे जे आयन डायपोल इंट्रॅक्शन हे कोणत्या मॉलिक्यूलमध्ये एक्झिस्ट करतात अनायन्स किंवा कटायन्स अँड पोलर मॉलिक्यूलमध्ये एक्झिस्ट करत असतात. थर्ड जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज द डायपोल इंड्यूस डायपोल इंट्रॅक्शन. इथं पुन्हा डायपोल वर्ड आला आहे म्हणजे इथंही पोलर मॉलिक्यूल असणार आहे. इंड्यूस डायपोल इंट्रॅक्शन ती इंड्यूस म्हणजे प्रेरित करणं. तर हे प्रेरित झालेलं आहे परमनंटली त्यामध्ये डायपोल मुवमेंट प्रेझेंट नसतो. लेट्स सी विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. दिस इंट्रॅक्शन इज बिटवीन अ पोलर मॉलिक्यूल हॅव्हिंग परमनंट डायपोल मुवमेंट अँड नॉन पोलर मॉलिक्यूल. हा जो इंट्रॅक्शन आहे तो प्रेझेंट असतो
पोलर अँड नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पोलर अमोनिया अँड नॉन पोलर बेन्झिन. याचं एक्झाम्पल आपण घेऊया अमोनिया अँड बेन्झिनने. हिअर यू कॅन सी दॅट दिस इज दी अमोनिया दॅट इज NH3 अँड दिस इज दी बेन्झिन. तर अमोनिया जो आहे तो एक पोलर मॉलिक्यूल आहे कारण त्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड आहे. दिस इज दी नायट्रोजन विच इज द डेल्टा नेगेटिव्ह चार्ज आणि त्याला अटॅच असणारे जे हायड्रोजन्स आहे ते सगळे काय डेल्टा पॉझिटिव्ह. म्हणजे कंपॅरेटिव्ह जर केलं आपण तर आपल्याला इथं असं दिसणार आहे एक पॉझिटिव्ह एंड असणार आहे आणि एक नेगेटिव्ह एंड. जो बेन्झिन आहे बेन्झिन हा नॉन पोलर आहे म्हणजे त्यामध्ये कोणताही चार्ज प्रेझेंट नाही आहे. बट हा जो पोलर मॉलिक्यूल हा त्याचं क्लोज असल्यामुळे हा जो बेन्झिन आहे त्या बेन्झिनमध्येही 2 पोल्स क्रिएट होतात. फॉर एक्झाम्पल मॅग्नेटला जर आपण आयनच्या जवळ जर नेलं तर आयन हा नॉन पोलर आहे. आधी त्यामध्ये पोल नसतात जर मॅग्नेट जवळ नसेल तर. बट जर मॅग्नेटला आपण अटॅच केलं तर आयन जो आहे त्याचा अनदर एंड जो आहे तो सुद्धा मॅग्नेटसारखा वर्क करतो म्हणजे त्यामध्ये सुद्धा 2 पोल क्रिएट होतात. सिमिलर लाईक दॅट इथं पोलर मॉलिक्यूल जेव्हा नॉन पोलर मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तर नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये सुद्धा 2 पोल्स क्रिएट होतात. तर यालाच इंड्यूस डायपोल मुवमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे ते इंड्यूस प्रेरित होतात ते या पोलर मॉलिक्यूलमध्ये. तिथं तुम्ही बघू शकतात हा जो अमोनिया आहे त्यामध्ये एक पॉझिटिव्ह एंड आहे आणि एक निगेटिव्ह एंड आहे आणि सिमिलरली बेन्झिनमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एंड क्रिएट झालेला आहे. आणि हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यामध्ये प्रेझेंट आहे दॅट इज नथिंग बट दी डायपोल इंड्यूस डायपोल इंट्रॅक्शन. लेट्स सी विथ द हेल्प ऑफ डायग्राम. डायग्रामने आणखीन चांगलं समजेल तुम्हाला. इथं हा पोलर मॉलिक्यूल आहे ज्यामध्ये परमनंट डायपोल मुवमेंट आहे. त्याचा एक एंड A आहे दॅट इज दी पॉझिटिव्ह एंड, एक एंड B आहे दॅट इज दी निगेटिव्ह एंड. आणि ही पोलॅरिटी का क्रिएट झाली आहे कारण हे जे 2 ॲटम्स असतील त्यामध्ये ज्यांचे थ्रू हा मॉलिक्यूल तयार झालेला आहे ज्या ॲटमच्या थ्रू त्यामध्ये एक हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल एक लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल आणि बिकॉज ऑफ दॅट इथं परमनंट डायपोल मुवमेंट क्रिएट झाली. इथं हा ॲरो ही डायपोल मोमेंटम दाखवतो आहे. आणि हा जो मॉलिक्यूल आहे दॅट इज दी नॉन पोलर मॉलिक्यूल. बट नॉन पोलर मॉलिक्यूल जेव्हा पोलर मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा त्यामध्येही 2 पोल्स क्रिएट होतात पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल. हे जी पोलॅरिटी यामध्ये क्रिएट होते त्यालाच इंड्यूस डायपोल मुवमेंट असं म्हटलं जातं. तर ही जी इंड्यूस डायपोल मुवमेंट आहे यांच्यामध्ये जो फोर्स एक्झिस्ट करतो बिकॉज ऑफ या नेबरिंग पोलर मॉलिक्यूलमुळे तर त्यालाच डायपोल इंड्यूस डायपोल इंट्रॅक्शन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे दॅट इज डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस. आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल्स बघितले आपण त्यामध्ये प्रत्येकामध्ये पोलर मॉलिक्यूल होता. म्हणजे फर्स्ट जो होता डायपोल तर डायपोल इंट्रॅक्शन हा 2 पोलर मॉलिक्यूलमध्ये असतो. आयन डायपोल इंट्रॅक्शन हा आयन आणि पोलर मॉलिक्यूलमध्ये होतो. डायपोल इंड्यूस डायपोल इंट्रॅक्शन हा पोलर मॉलिक्यूल आणि नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये होता. आतापर्यंत जेवढे आपण बघितले त्या सर्वांमध्ये पोलर मॉलिक्यूल हा प्रेझेंट आहे. तर मग हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन फक्त पोलर मॉलिक्यूलमध्येच असतात का? नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये असे फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतात का? जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसते नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये ते मॉलिक्यूल एक्झिस्टच नसते कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही आहे त्यापासून मॅटर काही तयारच झाला नसता. तर त्याच्यासाठी हे एक सायंटिस्ट आहे त्यांनी नॉन पोलर मॉलिक्यूलमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन फाइंड आउट केला ज्याचा नेम आहे डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस. तर द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन नॉन पोलर मॉलिक्यूल्स आर कॉल्ड डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस. जे नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये जो फोर्स प्रेझेंट असतो त्याला डिस्पर्शन फोर्स किंवा लंडन फोर्स म्हटलं जातं. दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन वॉज फर्स्ट प्रपोज बाय जर्मन फिजिसिस्ट फ्रिट्झ लंडन. And for this reason force of attraction between 2 temporary dipoles is known as London forces. Another name for this force is dispersion forces. या फिजिसिस्टनी म्हणजे जर्मन फिजिसिस्ट आहे फ्रिट्झ लंडन यांनी हे आयडेंटिफाय केलं या टाईपचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि त्यांना ऑनर म्हणून याला लंडन फोर्सेस म्हटलं जातं ज्याचा अनदर नेम हा डिस्पर्शन फोर्स आहे. आणि मेनली हे कोणामध्ये प्रेझेंट असतात? इट इज प्रेझेंट इन दी नॉन पोलर मॉलिक्यूल्स. These forces depend upon polarizability of the atom or molecule किंवा ॲटमच्या polarizabilityवरती हे फोर्स डिपेंड आहे. When 2 non-polar molecules comes close to each other, attractive forces and repulsive forces between their electron and nuclei will lead to distortion in the size of electron cloud. This property is referred as a polarizability. Polarizability म्हणजे काय आधी ती समजून घ्या. दॅट आपल्याला माहिती आहे प्रत्येक ॲटम इट इज मेड अप ऑफ बाय दी प्रोटॉन न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. आउट ऑफ दॅट द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आहे दे आर प्रेझेंट इन टू ए न्यूक्लियस आणि जे इलेक्ट्रॉन्स आहे दे आर प्रेझेंट इन टू ए अराउंड दी न्यूक्लियस. लेट्स सी व्हॉट इज पोलॅरायझेबिलिटी. पोलॅरायझेबिलिटी म्हणजे वी नो दॅट ॲटम इज मेड अप ऑफ बाय दी प्रोटॉन न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. आउट ऑफ दॅट जे प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आहे दे आर प्रेझेंट इन टू ए न्यूक्लियस. ते न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं सेंटरला आणि इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस. हा इमॅजिन करा एक ॲटम आहे इथं आपल्याला न्यूक्लियस आहे आणि ह्यार इलेक्ट्रॉन्स आहे
हा जो आहे यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट आहे. इलेक्ट्रॉन जो आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे. इथं पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आहे. म्हणजे प्रत्येक ॲटमचा जरी आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्यामध्ये हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे 2 पोल्स किंवा 2 चार्जेस हे प्रेझेंट असतात. तर बिकॉज ऑफ दॅट जेव्हा 2 नॉन पोलर मॉलिक्युल एकमेकांच्या जवळ येतात तर त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतं त्यांचे म्हणजे जे बॉन्ड फॉर्म होतात ते बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सच होतात आणि दोन्ही ॲटमचे जे इलेक्ट्रॉन्स आहे दे हॅव अ निगेटिव्हली चार्ज आणि जेव्हा 2 निगेटिव्ह एंड जवळ येतात त्यामध्ये एक काइंड ऑफ रिपल्शन क्रिएट होतो आणि त्यांचे न्यूक्लियसमध्ये काइंड ऑफ अट्रॅक्शन म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आणि रिपल्सिव्ह फोर्सेस तिथं एक्झिस्ट करत असतात. म्हणजे रिपल्शन आणि अट्रॅक्शन हे दोन्ही तिथं एक्झिस्ट करतात आणि बिकॉज ऑफ दॅट त्यांना पोलॅरिटी त्यामध्ये क्रिएट होते. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स तिथे क्रिएट होतात. त्यालाच पोलॅरायझेबिलिटी असं म्हटलं जातं. तर याला पोलॅरायझेबिलिटीला जर डिफाईन करायचं असेल, इट इज ॲबिलिटी टू फॉर्म मोमेंटरी डायपोल्स मीन्स ॲबिलिटी ऑफ अनदर मॉलिक्यूल टू बिकम ए पोलर बाय रिडिस्ट्रीब्युटिंग इट्स इलेक्ट्रॉन क्लाउड इज नोन ॲज पोलॅरायझेबिलिटी. पोलॅरायझेबिलिटी म्हणजे हे मोमेंटरी थोड्या टायमिंगसाठी असणारा डायपोल मोमेंटम आहे आणि हे कशामुळे होतं का जे इलेक्ट्रॉन डिस्टॉर्शन क्रिएट होतं 2 नेबरिंग ॲटम्स किंवा 2 नेबरिंग मॉलिक्युल्समुळे त्याला पोलॅरायझेबिलिटी असं म्हटलं जातं आणि हे खूप शॉर्ट पिरियडसाठी क्रिएट होत असतं. तर हे जे 2 मॉलिक्युल्स आहे त्यापैकी दोन्ही मॉलिक्युल ॲक्च्युली नॉन पोलर असतात बट इलेक्ट्रॉन डिस्टॉर्शनमुळे एका मॉलिक्युलमध्ये 4 स्मॉल मुवमेंट पोलॅरायझेबिलिटी क्रिएट होते म्हणजे 2 पोल्स क्रिएट होतात. नॉन पोलर मॉलिक्युल हा पोलर मॉलिक्युलसारखा ॲक्ट करायला लागतो आणि त्यामुळे जो त्याचा नेबरिंग नॉन पोलर मॉलिक्युल असतो फॉर एक्झाम्पल इथं 2 दिले हा हेलियम मॉलिक्युल आहे दुसराही हेलियम मॉलिक्युल आहे आणि या हेलियम मॉलिक्युलमध्ये इन्स्टंटेनियस आणि इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन झालं आहे फॉर ए मुवमेंटसाठी आणि त्यामुळे तिथं 2 पोल्स क्रिएट झाले. आता याच्यामध्ये 2 पोल्स क्रिएट झाले तर ॲटोमॅटिकली त्याचा शेजारचा जो नॉन पोलर मॉलिक्युल आहे तोही त्यामुळे अफेक्ट होतो आणि त्यामध्येही पोल्स क्रिएट होतात. तर हे जे फॉर ए टेम्पररी किंवा फॉर ए स्मॉल मुवमेंट असे जे पोल्स क्रिएट होतात आणि त्यांच्यामध्ये जो फोर्स एक्झिस्ट करतो त्या फोर्सला लंडन फोर्सेस किंवा डिस्पर्शन फोर्सेस असं म्हटलं जातं. म्हणजे नॉन पोलर मॉलिक्युलमध्येही पोलॅरिटी क्रिएट होते आणि बिकॉज ऑफ दॅट पोलॅरिटी त्यांच्यामध्ये ते जे नेबरिंग मॉलिक्युल त्यामध्ये एक काइंड ऑफ फोर्स क्रिएट होतो आणि त्या फोर्सला डिस्पर्शन फोर्स किंवा लंडन फोर्स असं म्हटलं जातं. तर डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस हे मेनली नॉन पोलर मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट असतो. नेक्स्ट आहे दॅट इज दी हायड्रोजन बॉन्डिंग. आता हायड्रोजन बॉन्डिंग हा थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे म्हणजे जे आतापर्यंत आपण स्टडी केलं पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्युलमधले फोर्सेस त्यापेक्षा हा थोडंसं वेगळा आहे. तर आता हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय आधी ते बघूया. वेन हायड्रोजन ॲटम बॉन्डेड टू हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट टू फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड द इलेक्ट्रॉन ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड आर शिफ्टेड टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. दिस partially positively charged hydrogen atom forms a bond with the other more electronegative atom. This bond is known as hydrogen bond. आता हायड्रोजन बॉन्ड कधी क्रिएट होतो किंवा कशाला हायड्रोजन बॉन्ड असं म्हटलं जातं जेव्हा हायड्रोजन ॲटम हा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला बॉन्डेड असतो. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन, फ्लोरीन म्हणजे हॅलोजन्स यांना जर हायड्रोजन बॉन्ड अटॅच असेल तर ते जे ॲटम्स आहे ज्यांना तो बॉन्डेड आहे ते हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे आणि जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्यामुळे ज्या बॉन्डच्या थ्रू हायड्रोजन आणि तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम बॉन्डेड आहे ते इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे पुल करून घेतो. बिकॉज ऑफ दॅट हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि तो पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाल्यानंतर तो जो पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आहे तो दुसऱ्या मॉलिक्युलचा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम बरोबर एक बॉन्ड क्रिएट करतो म्हणजे एक फोर्स क्रिएट करतो त्यालाच हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इथं हायड्रोजन फ्लोराईडचं एक्झाम्पल दिलेलं आहे. हा एक मॉलिक्युल आहे हायड्रोजन फ्लोराईड. हायड्रोजनवरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज झाला आहे फ्लोराईडवरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज झाला आहे आणि हायड्रोजनवरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज झालेला आहे. बिकॉज वी नो दॅट फ्लोराईड इज ए हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲज कम्पेअर टू हायड्रोजन आणि बिकॉज ऑफ दॅट जे इलेक्ट्रॉन आहे या दोघांमधले ते पूर्ण फ्लोराईडकडे शिफ्ट झालेले आहे आणि या हायड्रोजन जो आहे त्याला डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज झाला आहे. असे जेवढे हायड्रोजन फ्लोराईडचे मॉलिक्युल्स आहे त्या सर्वांमध्ये असे 2 पोल्स क्रिएट होतात आणि हे पोल्स क्रिएट झाल्यानंतर जो डेल्टा पॉझिटिव्ह हायड्रोजन आहे तो दुसऱ्या मॉलिक्युल्सच्या डेल्टा नेगेटिव्ह म्हणजेच इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम बरोबर एक फोर्स क्रिएट करतो किंवा एक बॉन्ड क्रिएट करतो. हे जे बॉन्ड्स आहे त्या बॉन्ड्सला हायड्रोजन बॉन्ड्स असं म्हटलं जातं. तर मेनली हे कुणामध्ये प्रेझेंट असतं असे मॉलिक्यूल ज्यांच्यामध्ये हायड्रोजन ॲटम हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला बॉन्डेड असेल त्यामध्येच हे मेनली हायड्रोजन बॉन्डिंग प्रोड्यूस होत असतो. हायड्रोजन बॉन्डिंग इज वीकर दॅन दी कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्डचा कंपॅरेटिव्ह हायड्रोजन बॉन्ड हा वीक असतो.
हायड्रोजन बॉन्डला जर डिफाईन करायचं असेल तर आपण याला असंही डिफाईन करू शकतो. हायड्रोजन बॉन्ड कॅन बी डिफाईन ॲज द अट्रॅक्टिव्ह फोर्स विच बाइंड्स हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल विथ द इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम लाईक फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर एक्सेट्रा ऑफ अनदर मॉलिक्यूल. दिस इज द डेफिनेशन. आता हायड्रोजन बॉन्ड हे पुन्हा 2 टाईप्सचे आहे. एक आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि एक आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे कोणती? तर हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट बिटवीन 2 लाईक और अनलाईक मॉलिक्यूल. 2 लाईक किंवा अनलाईक मॉलिक्यूलमध्ये म्हणजे सेम किंवा डिसिमिलर मॉलिक्यूलमध्ये जे बॉन्ड्स प्रेझेंट असतात त्यांना हायड्रोजन बॉन्ड म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन फ्लोराईड हा एक मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे. यांच्यामध्ये म्हणजे 2 वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होत असेल तर त्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन फ्लोराईड आणि वॉटरमध्येही हे पॉसिबल आहे. म्हणजे हायड्रोजन ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि फ्लोराईड ऑफ अनदर हायड्रोजन फ्लोराईड मॉलिक्यूल. हे 2 वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असेल तर त्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं जातं. अनदर एक्झाम्पल दिलं आहे दॅट इज द पॅरानायट्रोफिनॉल आहे. पॅरानायट्रोफिनॉलमध्येही हा जो OH आहे फिनॉलचा म्हणजे हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिजनला बॉन्डेड आहे आणि हा दुसरा पॅरानायट्रोफिनॉल्स आहे नायट्रो ग्रुपचे ऑक्सिजन बरोबर बॉन्डिंग फॉर्म केली. इथं येलो शेड जो दिसते दॅट इज नथिंग बट दी हायड्रोजन बॉन्डिंग. तर दिस इज दी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट बिटवीन हायड्रोजन ॲटम ऑफ अँड इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम ऑफ सेम एलिमेंट. म्हणजे ही विदिन द मॉलिक्यूल असते. एकाच मॉलिक्यूलचा हायड्रोजन बॉन्ड विच इज बॉन्डेड टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आणि त्याच मॉलिक्यूलमधला दुसरा एक इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम त्याला इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं जातं. आता इंट्रामॉलिक्युलरमधलं जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर जसं इंटरनॅशनल मॅचेस आहे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये होत असतात तसं लक्षात ठेवायचं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे वेगवेगळ्या मॉलिक्यूल्समध्ये असतं. आणि इंट्रामॉलिक्युल म्हणजे असं तुम्ही कम्पेअर करू शकता 20-20 म्हणजे विदिन द कंट्री जे होतात तर तसं विदिन द मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल इथं यू कॅन सी दॅट द हायड्रोजन बॉन्ड इन इथिलीन ग्लायकॉल. हा इथिलीन ग्लायकॉलचा मॉलिक्यूल आहे. इथं यू कॅन सी दॅट इट इज द हायड्रोजन बॉन्ड विच इज बॉन्डेड टू दिस ऑक्सिजन ॲटम आणि या हायड्रोजन बॉन्डने त्याच मॉलिक्यूलमधल्या दुसऱ्या ऑक्सिजन बरोबर हा बॉन्ड फॉर्म केला आहे दॅट इज कॉल्ड दी इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सिमिलरली ऑर्थोनायट्रोफिनॉलमध्येही यू कॅन सी दॅट हा जो हायड्रोजन आहे विच इज बॉन्डेड टू दिस ऑक्सिजन आणि या हायड्रोजन बॉन्डने या नायट्रो ग्रुपचे ऑक्सिजन बरोबर बॉन्डिंग फॉर्म केली आहे ज्याला आपण इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणू शकतो. हायड्रोजन बॉन्डिंग अँड बॉइलिंग पॉईंट याचं रिलेशन काय? बॉइलिंग पॉईंट ऑफ द हायड्राइड ऑफ नायट्रोजन लाईक अमोनिया, ऑक्सिजन अँड फ्लोराईड हॅव ॲबनॉर्मली हाय बॉइलिंग पॉईंट. म्हणजे जर कम्पेअर जर केलं आपण बाकीच्या हायड्राईड बरोबर किंवा बाकीच्या मॉलिक्यूल्स बरोबर जे हायड्राईड्स असतात नायट्रोजन किंवा ऑक्सिजन किंवा फ्लोराईडचा हायड्राईड म्हणजेच अमोनिया, वॉटर आणि हायड्रोजन फ्लोराईड यांचा जर बॉइलिंग पॉईंटचा जर विचार केला तर दे आर व्हेरी हाय बॉइलिंग पॉईंट बिकॉज ऑफ द प्रेझन्स ऑफ दी हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द मॉलिक्यूल. कारण हायड्रोजन बॉन्डिंग आलं आहे. हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे जास्त बॉन्ड तिथं प्रेझेंट होतात, नवीन बॉन्ड क्रिएट होतात आणि त्या नवीन बॉन्डला ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी रिक्वायर्ड असते. जास्त एनर्जी लागते म्हणजे ऑब्वियसली त्यांचा बॉइलिंग पॉईंट ही काय होणार आहे? हाय होणार आहे. तर जे हायड्राईड्स आहे त्यांचा बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू अदर मॉलिक्यूल्स हाय आहे. Similarly, due to the presence of hydrogen bond, viscosity of liquid is also increases. लिक्विडची विस्कॉसिटी ही इन्क्रीज होत असते. हायड्रोजन बॉन्ड्स प्ले वायटर रोल इन डिटरमाइनिंग स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅन. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड असतात त्यामध्येही त्यांचा स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी हायड्रोजन बॉन्ड हे एक रोल प्ले करतात. कंपॅरिझन जर केला इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये तर जे डायपोल इंट्रॅक्शन आहे किंवा डायपोल फोर्स जो आहे तो मेनली 2 पोलर मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतो आणि इट इज वीक असतो. आयन डायपोल हा मॉडरेट टाईप आहे. त्याचा स्ट्रेंथ ऑकर बिटवीन आयन अँड पोलर सॉल्वंट. लंडन किंवा डिस्पर्शन फोर्सेसचा जर विचार केला तर इट इज ऑल्सो वीक अँड ऑकर बिटवीन ऑल मॉलिक्यूल्स. स्ट्रेंथ डिपेंड ऑन साईज अँड पोलरायझेबिलिटी. हायड्रोजन बॉन्डिंग जर बघितली तर इट इज मॉडरेट आहे अँड ऑकर्स बिटवीन द मॉलिक्यूल्स विथ असे मॉलिक्यूल ज्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड इज बॉन्डेड टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. नेक्स्ट काही क्वेश्चन दिले. आयडेंटिफाय टाईप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन द फॉलोइंग कंपाऊंड. कंपाऊंड्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आयडेंटिफाय करायचे. फर्स्ट वन आहे CH3OH दॅट इज दी मिथेनॉल. यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजनला बॉन्डेड आहे म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला बॉन्ड आहे. डेफिनेटली यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असेल.
सेकंड आहे CH2 हायड्रोकार्बन आहे, नॉन पोलर मॉलिक्यूल आहे. नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये जे फोर्सेस प्रेझेंट असतात त्याला लंडन फोर्सेस किंवा डिस्पर्सन फोर्सेस असं म्हटलं जातं. CHCl3 म्हणजे ट्रायक्लोरोमिथेन आणि CH2Cl2 हे दोन्ही जर कंपॅरेटिव्ह केले आपण तर हे दोन्ही पोलर मॉलिक्युल्स आहे. म्हणजे CHCl3 आणि CH2Cl2 तर पोलर मॉलिक्यूल असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे फोर्सेस आहे ते डायपोल टाईपचे फोर्सेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द टाईप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट इन. काही मॉलिक्युल्स काही ॲटम्स दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आयडेंटिफाय करायचं आहे. आर्गॉन हा नोबेल गॅस एलिमेंट आहे आणि इट इज यामध्ये लंडन फोर्स हा प्रेझेंट आहे कारण पोलॅरिटी नाही आहे यामध्ये. Cl2 क्लोराईडचा जर आपण बघितला तर डेफिनेटली हायड्रोजन हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, बट Cl2ची जर अरेंजमेंट बघितली तर Cl आहे. म्हणजे इथला जो जर हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह तर तेवढाच हा पण इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. तर इलेक्ट्रॉनचा जो फ्लो असणार आहे तो बॅलन्स असणार आहे यामध्ये. तर ऑटोमॅटिकली हा नॉन पोलर होऊन जातो आणि नॉन पोलर जर असेल तर त्यामध्ये लंडन किंवा डिस्पर्शन फोर्सेस प्रेझेंट आहे. CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड अरेंजमेंट जर बघितली आपण CCl4ची तर ही अशी आहे. म्हणजे Cl अँड दिस वन इज Cl. म्हणजे हा जर इकडं शिफ्ट करत असेल, इलेक्ट्रॉन ओढत असेल तर हा त्याला अपोज करतो, हा इकडं ओढत असेल तर हा त्याला अपोज करतो. तर म्हणजे पोलॅरिटीचा जर ओव्हरऑल विचार केला आपण तर इथं सुद्धा कोणता फोर्स असणार आहे, लंडन और डिस्पर्शन, कारण नॉन पोलर मॉलिक्यूल. HNO3 मध्ये जो हायड्रोजन आहे तो ऑक्सिजनला बॉन्डेड आहे आणि ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. तर जेव्हा हायड्रोजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंटला बॉन्ड असतो तर त्यामध्ये डेफिनेटली हायड्रोजन बॉन्डिंग ही प्रेझेंट येत असते. या वेमध्ये तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं गेलं तर आन्सर करू शकताय. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर समजणार नसेल तर पुन्हा एकदा बघा या व्हिडिओला. होप यू विल अंडरस्टूड दिस.